श्री स्वामी समर्थ. तर अधिक मास म्हणजेच काय की अधिक पूजापाठ, अधिक दानधर्म, अधिक वैकल्य असाच अर्थ होतो ना. पण आपल्याला कामाच्या ह्याच्यामध्ये गडबडीत काही वेळेस आपल्याकडून व्रतवैकल्य दानधर्म राहतात. तर मग आपण काय करू शकतो, तर आपण त्याचे महात्म्य कथेच्या सुरुवात ऐकूही शकतो, त्याचेही पुण्यफळ आपल्या पोटात घेऊ शकतो. तर आजची कथा आहे अधिक मास महात्म्य कथा 3. सुरू करूया. ही अधिक मास महात्म्य कथा आपण श्री विष्णू श्री महालक्ष्मीला कथेच्या रूपात सांगत आहेत, अशा प्रकारे आपण ऐकत आहोत. तर श्री विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा आणि त्याची सुष्टमी नावाची राणी उभयता आपला राज्यकारभार आणि संसार आनंदाने मोठ्या धार्मिक निष्ठेने चालवित होते. अधिक मासातील व्रत नियम पाळून ते अपार दानधर्मही करीत असत. एके दिवशी त्या राजाकडे अंगिरा नावाचे एक तपोनिष्ठ ऋषी आले. राजा राणीने त्यांचे यथोचित स्वागत केले, त्यांची पूजा अर्चा केली. त्यामुळे अंगिरा ऋषींना खूपच आनंद वाटला. ऋषी म्हणाले, राजा, तू मोठा भाग्यशाली आहेस. राणी सुष्टुमती पतिव्रता असून गुणसंपन्न आहे. तुम्ही अधिक मासातील व्रते, नियम, स्नानदानादी अनेक पुण्यकर्मे केली आहेत. त्यामुळे तुम्हावर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न आहेत. त्यांच्या कृपेने तुमचे परलोकी परम कल्याणच होईल. त्यावर राजा म्हणाला, मुनिवर्य, हे आमचे ठीक आहे, पण आमच्या नगरीत वीर नावाचा एक दुष्ट इसम आहे. तो चोऱ्या माऱ्यांच्या करतो, लोकांचे धन बळजबरीने लुटतो, चैनीत राहतो. तो दुराचारी आणि महापापी आहे. त्या उर्मट घमेंडखोर नीचाबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. त्याला पकडण्यासाठी अगदी राजदूत पाठवले, परंतु तो आपल्या पत्नीसह दूर अरण्यात कुठेतरी जाऊन लपून राहिला आहे. तेथे अरण्यातही त्याची हिंसकर्मे चालूच आहेत. तो वाटमारी करतो, प्रवशनचे खून करतो. त्याला पकडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु तो हाती लागत नाही. आता यावर काय उपाय करावा, तेवढे कृपा करून मला सांगा, मार्गदर्शन करा. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, त्या दुराचारी वीराला पकडून तुरुंगात जन्मभर खितपत पडू देण्यापेक्षा त्याला आपल्या केलेल्या पापकर्माचा पश्चाताप होईल आणि मग उपरती होऊन त्याच्या हातून काही पुण्यकर्म घडतील. नंतर तो मोक्षपदाला जाईल, अशी काहीतरी व्यवस्था कर. अनायासे आता लवकरच अधिक मासही येत आहे. या अधिक मासात जर त्या वीराच्या आणि त्याच्या पत्नीच्या हातून काही पुण्यकर्म पडली तर निश्चितच भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने त्याला उपरती होऊन मोक्षप्राप्ती होईल, त्याचे कल्याणच होईल. पहा, अंगिरा ऋषी गेल्यानंतर राजा सुशर्मा आणि राणी सुष्टुमती या उभयतांनी मुनींच्या संदेशाप्रमाणे काही उपाय करण्याचा विचार केला. नंतर स्वतः राजा राणी एके दिवशी आपल्या निवडक लोकांसह त्या घोर अरण्यात गेले. त्या अरण्यात एका तळ्याच्या काठावर एक छोटेसे सुंदर विष्णू मंदिर होते. त्या रम्य ठिकाणी राजा राणीने आपला तळ ठोकला. 2-4 दिवसानंतर चमत्कार असा झाला की त्या अधिक मासातील स्नान व्रतासाठी राजा राणी अगदी भल्या पहाटे अंधारातच त्या तलावात स्नानासाठी गेले होते. स्नान आटपून ती राणी सुष्टुमती एका वृक्षाआड कपडे बदलीत होती. तोच एक स्त्री तेथे आली. तिने राणीचे पाय धरले आणि काकुळतीने ती म्हणाली, हे पुण्यशील राणी, माझे पती भारीच दुराचारी आहेत. अनेक पापी त्यांच्या हातून घडली आहेत. राजाकडून शिक्षा होईल म्हणून माझे पती या अरण्यात लपून राहिले आहे. माझा पत्नीधर्म म्हणून मीही पतीबरोबर तिथे लपून राहील आहे. नंतर ती पुन्हा म्हणाली, राणीसाहेब, आता तुम्ही या तळ्याकाठी विष्णू मंदिराजवळ तळ ठोकूनच राहिला आहात. हे पाहून मला उपरती झाली. मी माझ्या पतीच्या अपराधाबद्दल क्षमा मागते. कृपा करून आम्हाला आता सन्मार्गाला लावा. त्या स्त्रीची ती विनवणी ऐकून राणीला दया आली. तिने त्या स्त्रीला राजापुढे नेले. त्या स्त्रीने राजाला नमस्कार करून आपली हकीकत सांगितली. तेव्हा राजा म्हणाला, बाई, तुझा तो पतिवीर आता कुठे आहे? त्याला माझ्यासमोर आण. जर त्याला केलेल्या पापकर्माचा खरोखर पश्चाताप झाला असेल तर आम्ही त्याला क्षमा करून सन्मार्गाला लावू. राजाचे हे बोलणे ऐकताच एका वृक्षाआड लपलेला तो वीर झटकन पुढे आला. त्याने राजाचे पाय धरले आणि तो मोठ्याने रडू लागला. रडत रडत तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी पापी आहे. मी केलेल्या दुष्टकृत्यांचा मला पश्चाताप होत आहे. मग राजा राणीने त्या उभयता वीर आणि त्याची पत्नी यांना आपल्या बिराणी नेले. तेथे अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तम राधाकृष्ण मुरलीधर गोपाळ यांची पूजा केली. त्या पूजेत त्या दोघांना समाविष्ट करून घेतले
आणि अधिक मासातील व्रते नियम समजावून सांगून त्या पुण्यकर्माचे फळही सांगितले. त्यांना ती व्रते आचरण करायला लावली. त्या व्रताच्या पुण्याईने अधिक मासाच्या शेवटी गोलोकातून एक विमान आले. त्या विमानातून देवदूतांनी तो वीर आणि त्याची पत्नी यांना सन्मानाने गोलाकात नेले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मास व्रताच्या पुण्याईने त्या पापी वीराला उपरती होऊन मोक्षप्राप्ती झाली. आता या कथेनंतर पुढच्या अध्यायात एका थोर पतिव्रतेची कहाणी मी तुला सांगणार आहे. तर पुढचा अध्याय नक्की ऐक. तर ही होती अधिक मास महात्म्य कथा 3. जर आवडली असेल तर नक्की चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.